तर मित्रांनो, आपण चाललोय दांडेली रिसॉर्टला आणि तिथे भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी. आपल्यासोबत आहेत पैलवान आणि आपले बरेच मित्र आपण घेऊन चाललेलो आहे. आणि वेळ झाली नाश्त्याची. सकाळचे 9 वाजत आलते आणि नाश्त्यासाठी आपण कोल्हापूरच्या जवळ उडपी रिसॉर्टला थांबलेलो. 1 नंबर रिसॉर्ट आहे असं राजांचं म्हणणं होतं, म्हणून आम्ही आत गेलो. सगळ्यांनी ऑर्डर केली. सगळे भुकावलेले चांगले सकाळी लवकर निघालो. त्यामुळे मग सगळ्यांनी मागवल्या इडल्या, कोणी मेदूवडा. आता मेदू नसणाऱ्याने मेदूवडा मागवला असं बहुतेक. आता बघा कोण काय काय खाते. हे बघा, संभाजीराजे मेदूवडा, इकडे मेदूवडा. आम्ही बाबा इडली खाऊन आपलं गरगरीत खाल्ल्या. हे सगळे आमचे पार्टी गँग आणि आता डिझेल तर भरायला लागते नाही, त्याशिवाय गाडी कशी पुढे जाणार. तर एक घोटाळा केला आणि पलवानानं घेतले राजेंच्या गाडीचे काच खाली. आता काच अडकली. मग त्याला शोधला मिस्त्री. गेलो बेळगावात. मग गाडीचं दारबीर काढलं. मग मिस्त्री लागला आपली काच काढायला. तर आम्ही निघालो चहा प्यायला. राजेश म्हणलं तुमचं तुम्ही बघा. आता गाडी म्हणजे काय सांगू तुम्हाला. काच खाली गेली की वर ना, मग वर गेला. आता परत मिस्त्री उडका लागला. तिथं गेला की तासभर सगळे चिडलेले राजांच्या भयान. काच तर झाली दुरुस्त. आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. बेळगावात पडलो बाहेर. हे ब्रिज लागला रेल्वेचा, बघायसारखा होता, लता मंगेशकर ब्रिज. बरं काय झालं तर रस्ता कोणालाच माहीत नव्हता. मग आम्ही लावलेला मॅप आणि नेटवर्क जायचे चान्स जास्त होतं नव्हता. मग आम्ही आपलं हळूहळू आपलं दाजी बिजी गंमत करत निघालेलो. सगळ्याच खावा पुसते असं झालं. कारण दुपारच्या 2 वाजत आले तरी आम्ही रस्त्यात होतो. चेक इन होता 11चं आणि आम्हाला वाजले 2. 3 तास वाया गेल्यामुळे आधीच सगळे राजांच्यावर चिडलेली. हो म्हणून शिवे देत होती. मग झालं चालू आणि आला आता जंगलाचा रस्ता. थांबा तुम्हाला दाखवतो. लय भारी निसर्ग आणि सगळीच माया बघा. आत्ताच ऊन चालू होतं तर आला पाऊस. पावसाबरोबर आलं धुकं. कायच कळणार नक्की वातावरण कधी कसलं वातावरण काय कळणार. या वर्षी मला वाटते बहुतेक 31 डिसेंबरचं जेवणच खाऊन जाते का काय पाऊस. मग आम्ही पण आपलं चाललो मजा. पाऊस आला म्हणलं आणिच मजा. मग आपलं जरा निसर्गरम्य सौंदर्य दृश्य कॅप्चर करावं म्हणून आपला लावला वर कॅमेरा. आता तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो. राजांच्या गाडीचं नाव ठेवलं आम्ही लाल गेंडा. का ते विचारू नका, पण लाल गेंडा एवढे लक्षात ठेवा. मग आता लाल गेंडा जंगलात ना असा रुबाबात निघालेला. बघा कसा निघाला, एकदम रुबाबात. आणि आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं ते ठिकाण आलं. आणि बघा की ह्या ठिकाणाला उत्सुकता असली वाटली. आणि काय पाणी, रसछार पाणी. नदीचं नाव काली नदी बरं का, तसं काळी नदी नाव. आणि पाणी निळ शुभ्र एकदम स्वच्छ. कधी एकदा जाऊन आता ह्याच ठिकाणी आपल्याला बोटिंग करायचं आहे बरं का, ह्याच नदी. आता हे समोर जर तुम्ही बघितलं तर त्या समोर तिथं बोटिंग सगळं करायचं आपल्याला. कधी एकदा जातोय असं विषय झाला. आता ओळखायचं होतं रिसॉर्ट. त्या रिसॉर्टवाल्याला बोलवून घेतला. ते पुढं दिसतं की नाही गाडीवाले, तेच आहे रिसॉर्टवाले. त्याला म्हणलं बाबा चल तुझ्या मागे. मग त्यानं बी नेलं जंगलात. आता म्हणलं ही पुढे नेऊन 4 माणसं बोलवून मारते का काय. जरा भेतच गेलो. सगळी जरा आपली चाललेली इकडे तिकडे आणि रिसॉर्ट कावा येतोय सगळी भुकावलेली जाम. हे झालं उलट बघा. हे बघा उलटी तोंड बघा कशी दिसते ते. आणि फायनली रिसॉर्ट बघून आम्हाला एवढा आनंद झाला. पूर्ण कडनं जंगलांमध्ये आमचं रिसॉर्ट. आगा लय भुका लागलेला आणि कावा जाऊन जेवते असं झालं. मग गेलो की रिसॉर्टला पोचलो. बॅगा गाडीतनं काढल्या आणि गेलो रूमला. फ्रेश झालो आणि पहिले गेलो कुठं जेवणाकडं. आता जेवण म्हणजे बघायचं होतं काय. मग आपलं काय म्हणते त्याला इंग्लिशमध्ये बुफे का बुके कसली पद्धत ते आपापलं घ्यायचं आणि खायचं. ही मराठी पद्धत आपली. तिथे घेतले सगळ्यांनी ताट भुकावलेली जाम. हे बघा ते पिवळं जे होतं का नाही, ते गोड स्वीट डिश असते का नाही, तशी होती. असली क्वालिटी लागत होती. शेवाळ्या आपल्या भाषेत, पण लय भारी केलं त्या बावड्या. 2 भाज्या आणि चपाती. असलं भारी जेवण होतं का नाही. आम्हाला वाटलं नव्हतं एवढं चांगलं जेवण मिळेल. आता आपल्या इकडचं आणि इकडच्या जेवणात फरक हो, पण आपल्या इकडच्या सारखं चविष्ट तिथं आरतीगम्य रिसॉर्ट नाव बरं का त्याचं. मी आपले राजन बिजे काय तुटूनच पडले. या बघा काय आता कावा नव्हती जेवण मिळाल्या का तोंड बघा सगळ्यांची. हे रिसॉर्टचा व्ह्यू असलं भारी. पुढे स्विमिंग पूल बिल लय क्वालिटी. तिथनं आम्ही गेलो जरा फोटोशूटला. हे नानांचा मुलगा वेदांत. पुढं आलं पैलवान आले की लगेच झालं राजे. फोटोशूट चांगला चाललेला. जरा मी पण फोटो काढून घेतले 1-2. चांगलं फोटो येत होतं बरं का. परत गेलो स्विमिंग पूलाड. मग पैलवान जरा मग मी पण जरा बसून फोटो काढलो. जरा वेगळी पोच द्यावी म्हणलं. तर पैलवान आला माझा बी तसा फोटो काढ. मी बघा कसा काढला. तर नाना आलं त्यांचा बी काढला. आता जरा म्हणले नेमबाजीचा गेम खेळावा. राजा बघा
नियम असा धरलाय की नॅशनल चॅम्पियनचा रिझल्ट बघा. खुश. आता आला माझा नंबर. नियम लागला अशी काय अपेक्षा नव्हती, पण बघूया म्हणलं ट्राय करू. पण लागला बरं. हा सगळे झाले खुश. आयला म्हणते ते तुझं कसं काय एवढं प्रॅक्टिस. आता ही बघा असा नियम जर लागायला लागले मला असं वाटायला लागलं ते आता भाग घेतला असता कॉलेजमध्ये असताना बरं झालं असतं. आता हे बघा की ॲक्युरेट बरोबर सेंटर धरून नियम लागला आपला. कसा क्वालिटी. रूमवर गेलो झोपलो उठलो 5 वाजलेले तवर झाला पाऊस चालू. आता सगळा मूड गेलता का तर स्विमिंग करायचं होतं, गाणी लावून नाचायचं होतं, लाइटिंग बिटिंग व्यवस्थित क्वालिटी. पण पाऊस काय उघडायला तयार नाही. परत अर्धा तास गेला थोडा पाऊस उघडला, रेमझिम चालू होतं. पहिलवानात म्हटलं चला आपण दोघं जाऊया 3 जण आणि आंघोळ करूया, बाकी यायचं असली येऊ देणार राहू दे. स्विमिंग पूलमध्ये गेलो की मग पहिलवान म्हणते आता व्हिडिओ करायचे भरपूर, मग सेल्फी स्टिक लावायची असे ती पोच घ्यायची, मग मी पळत जायचो आणि मग उड्या मारायची. हेच आमचा उद्योग चाललेला. त्यावर राजे बी आले, थांबा थांबा म्हटलं मी पण येतो. हे बघा राजे बी आला पळत. आता ये व्हिडिओ बघा. असं आम्ही आपलं व्हिडिओ करत करत एन्जॉय करायला लागलो. हे बघा ही मारली पोच. असला भारी एन्जॉय लय भारी वाटलं. बऱ्याच दिवसांना असं बाहेर आलतो. आणि राजे विजय म्हणजे काय आमची ईडी जत्रा नसतील कारभारी जत्रा. आता नुसतं 1 मिनिट बघायचं किती एन्जॉय केलाय स्विमिंग पूलमध्ये, मग तुम्हाला कळेल. आणि मस्त डान्स बिन्स सगळं बघा 1 मिनिट व्यवस्थित. राजा आमचं म्हणजे लय फॉर्म मध्ये आलती. मग म्हणलं आपण पण जरा त्यांना जाऊन जॉईन करावं. मग आम्ही दोघांनी काय कहरच केला. आता लागलेल्या बुका जरा डान्स करूया म्हटलं, चला जाऊया म्हटलं जेवायला. मग आवरून बिवरून परत आम्ही जरा फोटोशूट केलं. आता तुम्हाला फोटो दाखवतो पुढे. हे बघा हे तुम्ही डान्स एन्जॉयच केला असेल. आता आम्ही आवरेपर्यंत हे रिसॉर्टचा व्ह्यू बघा कसा लय भारी. पाऊस चालूच होता बरं का, लय पाऊस पडला, रात्रभर पाऊस पडला. हे बघा एकदम क्वालिटी असं वातावरण झालं. पण ही आमची रूम एकदम क्लास होती. नंतर मग होतं चिकनचं जेवण. मग काय सुट्टी देते तुम्ही, चिकन म्हणजे आमच्या प्रेमाचा विषय. मग काय खायला बसलो की राजे बिजे बघा हे डिलेच पडना ती. परत नंतर आम्ही जरा म्हटलं कॅरम खेळावा. कॅरम पण होता बरं का तिथे. मग बसलो कॅरम खेळायला. तर मित्रांनो आजचा दिवस इथं संपतोय आणि उद्या याच्यापेक्षा स्पेशल असं बघायला मिळणार आहे. तर दुसरा भाग नक्की बघा. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद. बाय बाय.